नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. पाथरी नगरपालिकेअंतर्गत नगराध्यक्षपदासह सदस्यपदाकरता इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मुदतीत पक्षाचा एबी फॉर्म वितरित न केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची पक्षश्रेष्ठीने तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी गुरुवारी पाथरी येथे एका पत्रकार परिषदेत केली. या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी तात्काळ निर्णय न घेतल्यास सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील अशी देखील घोषणा यावेळी करण्यात आली. परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्या दृष्टीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील झाल्या. पाथरीत नगराध्यक्षपदासाठी 5 इच्छुकांनी आणि सदस्यपदांकरता 50 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. जिल्ह्यातील नेतेमंडळांनी यातून यथायोग्य असे उमेदवार निवडून त्यांना एबी फॉर्म सुपूर्द करतील हे अपेक्षित होतं. परंतु जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत या इच्छुकांना एबी फॉर्म उपलब्ध केलाच नाही. या प्रकारानं स्थानिक नेते आणि इच्छुक हे कमालीचे संतापले असून जेव्हा जिल्ह्यातील काही नेतेमंडळी आणि जिल्हाध्यक्ष भुमरे यांच्यात स्थानिक पातळीवर कुठल्याच नेतेमंडळीसह इच्छुकांना विश्वासात न घेता नगराध्यक्षासह सदस्यांच्या सर्व जागा शिवसेना सोडायचा परस्पर निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पाथरी शहरामध्ये तब्बल 16,000 हिंदू समाज बांधव भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षासह सदस्यपदांकरता उमेदवार नसल्यामुळे कमालीचे भडकले आहेत. मुस्लिम समाजातील उमेदवाराच्या पारड्यात मत टाकताना पक्षाच्या मतदारांवर ही वेळ येऊन ठेपली आहे अशी तीव्र प्रतिक्रिया या नेतेमंडळींनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली. दरम्यान पूर्णा नगरपालिकेत माजी नगराध्यक्ष प्रशांत कापसे यांनी आपल्या मातोश्रींसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना उमेदवारी बहाल करण्याऐवजी या पक्षातील श्रेष्ठींनी ऐनवेळी शिंदे गटास जागा सोडून दिली. याच शिंदे गटाने कापसे यांना उमेदवारी बहाल केली. जिंतूरमध्ये देखील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अशाच प्रकारे अन्याय करण्यात आला. त्यामुळं पाथरी येथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या तातडीने उचलबांगडी करण्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात यावरच बरेच काही अवलंबून आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचं आयोजन 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आलं असून सदर परीक्षा राज्यातील 37 जिल्हा स्तरावर मुख्यालयाच्या ठिकाणी 1423 केंद्रांवर होणार आहे. परीक्षा योजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती आणि सूचना देण्यात येत आहेत. या परीक्षेतील पेपर 1 आणि 2साठी 4,75,669 उमेदवार आहेत. या परीक्षा पेपर 1साठी 571 केंद्र तर पेपर 2साठी 852 केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीत आणि परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार रोखण्यासाठी आणि सुरक्षा तपासणीसाठी आनुषंगिक सुविधा या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फ्री स्कॅनिंग अर्थात परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना परीक्षेच्या कामकाजामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व परीक्षार्थींची मेटल डिटेक्टरच्या साहाय्यानं फ्री स्क्रीनिंग केली जाणार आहे. परीक्षार्थींनी इलेक्ट्रॉनिक साहित्य उदाहरणार्थ मोबाईल, स्मार्टवॉच, कॅल्क्युलेटर इत्यादी उपकरणे परीक्षा केंद्रात नेऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या पुढाकारानं दिव्यांग बांधवांना मिळणारा महापालिकेचा 5% निधी अखेर मार्गी लागला आहे. महापालिकेने हा निधी दीर्घकाळ राखून ठेवला होता. मात्र जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी तात्काळ आयुक्तांशी या संदर्भात चर्चा करून आवश्यक तो पाठपुरावा केला. त्यामुळे पुढील 2 दिवसामध्ये हा निधी थेट दिव्यांगांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून मराठवाडा विभाग भाजपा दिव्यांग विकास आघाडी परभणीचे मराठवाडा विभाग प्रमुख सुनील मुलगीर,
बाळासाहेब घाटुळ, गिरीश शेटे, रमेश मठपती, कृष्णा काळे, रखमाजी सपाटे, दिलीप सौदागर, सरचिटणीस भालचंद्र गोळे, झोपडपट्टी सेल जिल्हाध्यक्ष महेंद्र धबाले आदींनी भरोसे यांचं आभार मानले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी या गावात एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर शंकर खैरनार या नराधमानं चॉकलेटचा आमिष दाखवून अत्याचार करून दगडाने ठेचून तिचा निर्घुण खून केला. झालेल्या घटनेची कोणाला माहिती होऊ नये यासाठी या चिमुकलीचे प्रेत जवळील झुडपात फेकून दिले. अशा राक्षसी प्रवृत्ती असणाऱ्या विजय खैरनार या युवकाला त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यावेळी प्रमोद कुटे, विनुताई गायकवाड, रेखा पंडित, मंदा वाघमारे, सरूबाई कांबळे, रमा लाटे, संगीता प्रधान, पार्वती प्रधान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्षा सुनीता साळवे म्हणाल्या, आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. त्याचं कारण असं आहे की एक छोटी चिमुरडी तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केला आणि अत्याचार करून तो थांबला नाही तर त्या छोटीला ठेचून तिला मारण्यात आलं. म्हणजे एवढी क्रूर हत्या त्यानं केलेली आहे. ही गोष्ट खूप निंदनीय आहे. आम्ही महिला आणि मुली सुरक्षित आहोत का हा प्रश्न आम्हाला सरकारला विचारायचा आहे. आम्हाला खरंच एकीकडे ते सगळे लाडकी बहीण म्हणून नावाजतात आणि एकीकडे आमच्या साध्या चिमुरडीलासुद्धा जगण्याचा अधिकार नाही आहे. असं एक ह्या नराधमाने जे वाईट कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावी हीच आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्यामार्फत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये संबंधित न्यायालय परिसरात करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील सर्व प्रकारची तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881 चेक बाउन्स, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघाताची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, भूसंपादन प्रकरणे, वीज आणि पाणी आकार प्रकरणे आणि दिवाणी स्वरूपाची इतर प्रकरणे तसेच बँकेची वसुली वाद पूर्व दाखल प्रकरणे ठेवता येणार आहेत. तडजोडीअंती जास्तीत जास्त प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून न्यायाधीश आणि वकील यांचे पॅनल आपल्याला मदत करतील. यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क हे आकारले जाणार नाही. न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणे जास्तीत जास्त ठेवून तडजोडीअंती निकाल काढण्याचे आवाहन जिल्हा आणि सत्र न्यायाधीश उज्ज्वला यम नंदेश्वर यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.